आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र, रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। ससाणे नगर इथं शेअर मार्केट क्लास चालकांकडून शेअर मार्केट गुंतवणुकीवर भरघोस परतावा देण्याचा आमिष देऊन गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे। हडपसर परिसरातील 43 गुंतवणूकदारांना तब्बल 6 कोटी रुपयांचा गंडा घालून पसार झालेल्या ठगास पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी आर्थिक फसवणुकीची गांभीर्याने दखल घेत घोटाळे क्लास चालकाला जेरबंद केले। संशयित आरोपी प्रतीक कुमार चौखंडे, वय वर्ष 36, राहणार स्वप्नलोक सोसायटी, पापडे वस्ती, फुरसंगी, पुणे याला अटक करण्यात आली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी यांना शेअर मार्केट शिकण्याची आवड होती। त्यासाठी ते हिन्ने कॅपिटल फ्लॅट नंबर 101 ससाणे नगर, रामटेकडी रोड, हडपसर इथं गेले। तेथील क्लासचे संचालक प्रतीक कुमार चौखंडे यांनी फिर्यादी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास गुंतवलेल्या पैशांवर चांगला परतावा हा दर महिन्याला देईल। सदर परतावा हा 10% देण्यात येईल असंही सांगितले। फिर्यादी यांनी प्रतीक कुमार चौखंडे यांच्याकडे शेअर मार्केटमध्ये 25 लाख रुपये गुंतवले व त्याबाबतचा करारनामा केला। ऑगस्ट 2024 पासून प्रतीक कुमार चौखंडे यांनी परतावा देण्याचं बंद केलं। नंतर प्रतीक चौखंडे यांना त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही। अधिक माहिती घेता फिर्यादी यांच्याप्रमाणे इतर 43 गुंतवणूकदारांची प्रतीक चौखंडे यांनी फसवणूक केल्याचं फिर्यादी यांच्या लक्षात आले। फिर्यादी व अन्य गुंतवणूकदार असे मिळून एकूण 5,96,21,000 रुपये इतक्या मोठ्या रकमेची आर्थिक फसवणूक केल्याने हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 1537/2024 भारतीय दंडविधान संहिता कलम 406, 409, 420 सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम 1999 MPID कलम 3 गुन्हा नोंद करण्यात आला। आरोपी यांच्याबाबत माहिती घेतली असता तो फरार झाला होता। वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांना मिळालेल्या बातमीवरून आरोपी प्रतीक कुमार चौखंडे, वय वर्ष 36, राहणार स्वप्नलोक सोसायटी, पापडे वस्ती, फुरसंगी, पुणे यास ताब्यात घेतले। त्याच्याकडे चौकशी केली असता त्यानं गुन्हा केल्याची कबुली दिली। आरोपी यास पुढील तपासकामी आर्थिक गुन्हे पुणे शहर शाखेच्या ताब्यात देण्यात आलाय। दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा सागर जांडराव हे करत आहेत। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 आर राजा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग अश्विनी राख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, पोलीस निरीक्षक गुन्हे निलेश जगदाळे यांच्या सूचनांप्रमाणे तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे यांनी कामगिरी केली आहे।